विनंती आहे यशीभाऊ असेल या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळी नारायणगाव आणि देवस्थानच्या वतीनं सत्कार नाही तुम्ही थांबा त्यांना जायचं म्हणून फक्त आपल्या 15 मिनिटात काय संपवायचं त्याचा जो वारसा आहे तो वारसा आणि त्यांना भेट देण्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम तसं पाहिलं तर मला आठवतंय वल्लभ शेठच्या काळापासून तर त्या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न होत होता आणि त्यानंतर आता अमित शेट्टी देखील आणि अतुल शेट्टी देखील या कार्यक्रमाचा वारसा पुढे चालवण्याचं जे कार्य केलेलं आहे हे खऱ्या अर्थाने कौतुकाचं आहे। आपला तालुका आता तात्यांनी सांगितल्याप्रमाणे अध्यात्माचा आणि या महाराजांच्या माध्यमातून जे प्रबोधन होत असतं त्या प्रबोधनाचं जतन आणि प्रबोधन करण्याचं काम जे करतात त्यांचं आपण कौतुक करण्याचं काम करतो आणि ते अमित शेठच्या आणि अतुल शेठच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं। आज अमित शेठचा वाढदिवस आहे। अमित शेठच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय धाडसी आणि निर्णायक भूमिका घेणारं हे जे नेतृत्व आहे या नेतृत्वामध्ये बरीचशी मंडळी जी आहे नारायणगाव आणि नारायणगाव परिसरातील किंवा तालुक्यातील बरीचशा लोकांच्या अपेक्षा खूप या अमित शेठच्या कडून आहेत आणि त्या पद्धतीने जितकं शक्य होईल तितकं अमित शेठ प्रत्येकाला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करतात। त्याच्यामुळं त्यांचं हे आज जो वाढदिवसाचा कार्यक्रम आहे त्यांना त्यांच्या पुढील आयुष्याचे आपण सर्वजण या ठिकाणी शुभेच्छा देऊयात आणि मुक्ताबाई काळवा देवस्थान आणि सर्व ग्रामस्थ माझ्या समोर आलेले अशोक शेठ पाटे एकनाथ शेठ शेटे विलास तात्या पाटे या सर्व मंडळींच्या वतीने या ठिकाणी मी अमित शेठला पुढील भविष्य काळासाठी लाख लाख शुभेच्छा देतो। त्यांचं असंच आयुष्य इथून पुढच्या काळात देखील जे समाजामध्ये आपण वावरतो किंवा समाजाचं जे काही देणं लागतं ते वल्लभ शेठ प्रमाणे त्या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये देखील वृद्धिंगित हो आणि सर्वांची साथ त्यांना मिळो एवढीच मी अपेक्षा परमेश्वराकडून करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।